शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा विचार देणारे दलितांचे कैवारी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती 14 एप्रिल 2016। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील जाती व्यवस्थेविरुद्ध लढा देऊन पीडित व शोषितांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी आजन्म संघर्ष केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता व बंधुभाव यांचे मूर्तिमंत प्रतीक होते। बहुजन हिताय बहुजन सुखाय या भगवान गौतम बुद्धांच्या सिद्धांताप्रमाणे समाजामध्ये आधुनिक मूल्य रुजवण्याचं ऐतिहासिक काम त्यांनी केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला। हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे। इसवी सन 1896 मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली। ते सुरुवातीला साताऱ्यातील एका साधारण घरात परिवारासह राहू लागले। त्यांनी इसवी सन 1896च्या नोव्हेंबर महिन्यात साताऱ्यातील कॅम्प स्कूलमध्ये आपल्या लाडक्या भीमरावाला दाखल केले। अशा प्रकारे भीमरावाच्या शिक्षणाचा आरंभ झाला। त्यावेळी भीमरावाचे वय 5 वर्ष होते। त्यावेळी मातृविहीन भीमरावांचा ममतायुक्त आधार बनण्याचे महत्त्वाचं कार्य त्यांच्या आत्या मीराबाई यांनी केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इसवी सन 1907 साली मॅट्रिक परीक्षा यशस्वीरित्या पार केली। मुंबई विद्यापीठाच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला। हा प्रसंग त्यांच्या समाजातील लोकांनी अभिमानाने साजरा केला। डॉक्टर बाबासाहेबांना अमेरिकेतील शिक्षणासाठी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी 25 रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली। बाबासाहेबांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यामध्ये पदवी मिळवली व नंतर त्यांना बडोदा संस्थानाच्या सरकारमध्ये नोकरी लागली। त्या काळातील प्रचलित परंपरेनुसार बाबासाहेबांचे कमी वयात दापोलीच्या रमाबाईंची लग्न ठरले। त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवातीची वर्ष अत्यंत हलाखीची व गरिबीत गेली। रमाबाई मोठ्या उदार मनाच्या व त्यांना सदोदित साथ देणाऱ्या होत्या। ज्ञान मार्गावरील या अखंड प्रवासात बाबासाहेबांसमोर एक सुस्पष्ट ध्येय होतं। अमेरिका व इंग्लंडमधील विविध विद्यापीठात त्यांनी जे अध्ययन सुरू केलं तत्पूर्वी त्यांनी आपलं ध्येय निश्चित केलं होतं। बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी बडोद्याचे नरेश श्री सयाजीराव गायकवाड यांनी अर्थसहाय्य केलं होतं। मुंबई विद्यापीठातून BA ची पदवी मिळवल्यानंतर 1913 साली ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले। न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी MA व PhD पदव्या प्राप्त केल्या। पुढे इंग्लंडमध्ये आल्यानंतर त्यांनी लंडन विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ग्रेज इन या विश्वमान्य संस्थात त्यांनी अध्ययन केलं। उच्च शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात इंग्लंडहून 1916 साली भारतात परत आल्यानंतर बाबासाहेबांनी 2 वर्ष मुंबईच्या सिडनॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिक्षणदानाचे कार्य केले। अध्यापन विषयाचे सखोल ज्ञान, अवांतर चौफेर वाचन आणि अत्यंत व्यामिश्र जीवनानुभव यामुळे त्यांचे शिकवणे वजनदार व प्रभावी होते। इंग्रजी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते। महाविद्यालयाचे प्राचार्य या नात्याने मुंबई विद्यापीठाच्या कारभारावरही त्यांनी आपला ठसा उमटविला होता। लौकिक शिक्षकी पेशाबरोबरच बिनभिंतीच्या शाळेत ते समाज शिक्षकही होते। समाजस्थिती, सामाजिक व राजकीय समस्या यांची त्यांना सखोल जाण होती। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा प्रगतीचा मूलमंत्र बाबासाहेबांनी समाजाला दिला। बाबासाहेबांचे शिक्षणविषयी चिंतन ही त्यांच्या जीवनात सातत्याने चाललेली प्रक्रिया होती। शाळा ही एक पवित्र संस्था आहे। तेथे विद्यार्थ्यांची मने सुसंस्कृत होतात। म्हणूनच शाळांचा कारभार शिस्तीने चालवला पाहिजे आणि शिक्षण चोख असले पाहिजे अशी त्यांची शिकवण होती। बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शाळा व महाविद्यालयांची उभारणी केली। त्यात मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज, औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेज यांचा समावेश आहे। आपल्या शिक्षण संस्थेच्या संचालनाची जी नियमावली बाबासाहेबांनी घालून दिली ती पाहिली तर शिक्षण संस्थांच्या आदर्श कारभाराबद्दल व व्यवहारांबद्दल त्यांचा दृष्टिकोन कसा होता
हे लगेच लक्षात येते. बाबासाहेब ज्या खुर्चीवर बसून अध्ययन करत होते ती खुर्ची आजही सिद्धार्थ कॉलेजमध्ये गतस्मृतींना उजाळा देते. हे महाविद्यालय बाबासाहेबांनी सर्वप्रथम स्थापन केलं जून 1946ला. ह्या महाविद्यालयामध्ये बाबासाहेबांच्या संग्रहातली तसेच अन्य दुर्मिळ पुस्तके तसेच महाविद्यालयाच्या शिक्षणाशी संबंधित पुस्तके आहेत आणि त्याची संख्या जवळजवळ 1 लाखाच्या वर आहे. ह्या महाविद्यालयामध्ये सेवा करताना एक फार मोठा आनंद असा लाभतो की या महाविद्यालयाला आणि विशेष ग्रंथालयाला बाबासाहेबांचा पदस्पर्श झालेला आहे. बाबासाहेब ग्रंथालयामध्ये येत असत वारंवार. काही त्यांना हवी असलेली पुस्तकं इथं मागून घेत असत. अशी अनेक पुस्तकं ह्या बाबासाहेबांनी ह्या ग्रंथालयामधून रिफर केलेली आहेत. तसेच त्यांच्या संग्रहातील काही पुस्तकं बाबासाहेबांनी ह्या ग्रंथालयाला भेट म्हणून दिलेली आहेत. असं हे एक अत्यंत महत्त्वाचं ग्रंथालय ह्या पीपल्स सोसायटीच्या सर्व ग्रंथालयामध्ये आहे असं मला वाटतं. बाबासाहेबांनी विशेष करून आता या ठिकाणी बाबासाहेबांच्या संग्रहातली ही संविधानाची पहिली प्रत ह्या ग्रंथालयाला भेट दिली आहे. ते पाहायला जगभरातील लोक आजही येतात. दलित बहुजन समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी सुरू केलेल्या अथक संघर्षामुळे बाबासाहेब स्वतःच्या प्रपंचाकडे फारसे लक्ष देऊ शकले नाही. पण आपल्या पत्नीवर त्यांचे अपार प्रेम होते. 35 वर्षाच्या सहजीवनात रमाबाईंनी संसाराची पूर्ण काळजी वाहिली. बाबासाहेब 1930 मध्ये मुंबईतील दादरच्या हिंदू कॉलनीत कुटुंबासह राहावयास गेले. त्यांनी 1931च्या जानेवारी महिन्यात राहण्याच्या वास्तूचे बांधकाम सुरू केले व ते बांधकाम 1933 मध्ये पूर्ण होऊन राजगृह ही राहण्याची वास्तू तयार झाली. राजगृहाच्या पहिल्या मजल्यावर बाबासाहेबांनी स्वतःच्या राहण्याच्या सोयीबरोबरच आपले ग्रंथालय व कार्यालयाची देखील सोय केली होती. या वास्तूत राहण्यास आल्याचा रमाबाईंना व सर्वांना अतिशय आनंद झाला. ते सर्वजण पोयबावडीच्या चाळीतल्या घरातून आपल्या स्वतःच्या राजगृहात राहण्यास आले होते. याचा त्यांना अत्यानंद होणे स्वाभाविकच होते. त्या अत्यानंदातही रमाबाई पोयबावडीच्या चाळीतील स्त्रियांना कधीच विसरल्या नाहीत. रमाबाई आपुलकीने त्या स्त्रियांना भेटण्यास जात असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान माननीय श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून दलित उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या DICCI म्हणजेच डिक्की या संस्थेतर्फे मुंबईत 5व्या राष्ट्रीय ट्रेड अँड फेअर अँड एक्स्पो या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. या प्रदर्शनात बाबासाहेबांच्या सह्या, त्यांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा, अनुयायांना दीक्षा, बोधिवृक्ष रोपण अशा विविध विषयांवरील चित्रे व दुर्मिळ फोटो पाहावयास मिळाले. अधिपत्याखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. 4 नोव्हेंबर 1947 रोजी समितीने कच्चा मसुदा तयार करून सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात मांडला.
I like a strong, united center. 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस मसुद्यांवरील खुली चर्चा होऊन व 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली. भारतीय संविधान जगातल्या सर्वात मोठ्या संविधानामध्ये मोडते. बाबासाहेबांनी वयाच्या 65व्या वर्षी इहलोकीची यात्रा संपवली. त्या अगोदर काही दिवसच त्यांनी बुद्ध अँड हिज धम्म हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहून हातावेगळा केला. राज्यघटना दिल्यापासून, राज्यघटना सुरू झाल्यापासून आज भारताचा मोठा विकास व्हायला लागला. राज्यघटनाचा मूळ आधार आहे समता, म्हणजे सर्व समता आपण पाळली पाहिजे. सर्व लोकांमध्ये स्वातंत्र्य, सर्वांना स्वातंत्र्य असलं पाहिजे. शिक्षणाचं स्वातंत्र्य, नोकरीचं स्वातंत्र्य, कामधंद्याचं स्वातंत्र्य, त्याचबरोबर बंधुभाव, म्हणजे आपण सर्व एक दुसऱ्याचे बंधू आहोत, बंधू भगिनी आहोत. एक दुसऱ्याच्या हितासाठी, सुखासाठी आपल्याला जगायचं आहे. खरं म्हणजे ही माणसाची एक वृत्ती असते. माणसाचं हृदय, त्यामध्ये करुणा पण आहे, या हृदयात मैत्रीभाव पण आहे. तो मैत्रीभाव कसा आपण विकसित करू, एक दुसऱ्याप्रती करुणा कशी आपण बाळगू आणि कसा आपण बंधुभावाने राहून आपल्या समाजाचा, कुटुंबाचा, देशाचा विकास कसा करू, हे सूत्र खरं म्हणजे या घटनेचं हे सूत्र आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांचं मोठं योगदान आहे. आणि यालाच ओळखून आज आपल्या भारत सरकारने बाबासाहेबांच्या या 125व्या जयंतीला एक वेगळं महत्त्व दिलं. त्यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2015 ते 14 एप्रिल 2016 हे वर्ष राज्य शासनातर्फे समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. समता, स्वातंत्र्य व बंधुत्व यांच्या समन्वयाने नागरिकांना सामाजिक, आर्थिक न्याय, आचार, विचार, धर्म, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य व राजकीय समानता व समान संधी देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने प्रयत्न करून केवळ भारतातच नव्हे तर जगाला शांततेचा संदेश दिला. अशा या महामानवाचे योगदान जगाच्या पटलावर कायमचे कोरले गेले आहे आणि ते तसेच राहील यात शंकाच नाही. बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडून दाखवणारा दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शने भरवण्यात आली. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. बाबासाहेब यांना कलावंताबद्दल फार आदर होता. त्यांना जनजागृती करणारे कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून, म्हणजे पोवाड्यातून, गाण्यातून, त्यांना त्याच्याबद्दल फार आदर होता. ते स्वतःसुद्धा चित्रकलेमध्ये फार रस घेत असत. त्यांना व्हायोलिन शिकण्याचा म्हणजे फार ती आवड होती आणि त्यांनी ती पूर्ण केली. त्यांना शिकवण्यासाठी मुंबईतून काही व्हायोलिन वादक येत असत त्यांच्याकडे दादरला. त्यांच्या भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात देशभरात स्वातंत्र्य सैनिक व विचारवंत यांच्याबरोबरच पत्रकारिता या माध्यमाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान फार मोलाचे आहे. समाजस्थिती, सामाजिक व राजकीय समस्या यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सखोल जाण होती. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत या नियतकालिकांमधून त्यांनी या समस्यांची परखड चिकित्सा केली व त्याबाबत दिशादर्शनही केले. ही मशीन आहे बाबासाहेबांच्या विजय, मेड इन जर्मनची आहे आणि ह्या याच्यावरती म्हणजे पेपर्स कटिंग होतात.
पेपर्स म्हणजे ह्याच्यामध्ये पेपर्स जे होते जनता, प्रबुद्ध भारत, मूक नाईक हे सगळे ह्याच्यावरती कटिंग झालेले आहे. आतासुद्धा भारतीय बौद्ध महासभेचं जे अंक निघतं धम्मयान ते सुद्धा या मशीनमध्ये आम्ही कटिंग करतो आणि ही कटर मशीन आहे पेपर्स कटिंग करण्याची. बहिष्कृत हितकारणी सभा, समाज समता संघ या सामाजिक संस्थांची धुरा त्यांनी वाहून समाज परिवर्तनाला गती दिली. दलित व अस्पृश्य समाजाच्या अनेक परिषदांना त्यांनी प्रभावी भाषणाद्वारे मार्गदर्शन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या वर्तमानपत्राद्वारे आपल्या दलित समाजाची जडणघडण